नमस्कार. जसं मगाशी सांगितलं, की आज आपण सविस्तर गप्पा मारतोय ब्रेस्ट कॅन्सर ह्या विषयाविषयी. तर आत्ता आपल्याकडे स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत डॉक्टर अनुपमा माने मॅम. त्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन आहेत आणि रुबी हॉल इथे त्या कार्यरत आहेत आणि त्या आज आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर होतो कसा, त्याची काय काळजी घ्यायला पाहिजे, डायग्नोज कसा करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी समजा सर्जरी ठरलीच तर कशी कशी प्रोसिजर असते ते सगळं आपल्याला सविस्तर सांगणार आहे. तर आपण अशा ह्या तज्ज्ञ डॉक्टरांचं स्वागत करूया. नमस्कार मॅडम आणि तुमचं खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार आणि धन्यवाद. धन्यवाद. आता मी जसं माझ्या ऑडियन्सला सांगितलं की सध्या खूप जास्त ऐकायला येते सगळीकडे की ब्रेस्ट कॅन्सरशी रिलेटेड अवेअरनेस प्रोग्राम्स खूप होत आहे. तर हे अचानक असं का होतं आहे? सो ब्रेस्ट कॅन्सर ॲक्च्युली थोडे जर त्याचे स्टॅटिस्टिक्स बघितलं तर इंडियामध्ये लेडीजमध्ये मोस्ट कॉमन कॅन्सर झालेला आहे. अगोदर एक 5-10 वर्षपूर्वी सर्वायकल कॅन्सर होतं मोस्ट कॉमन, पण आता ब्रेस्ट कॅन्सरने त्याला ओव्हरटेक केलेला आहे आणि ऑलमोस्ट 26% ऑफ ऑल कॅन्सर्स इन विमेन आर ब्रेस्ट कॅन्सर्स. सो हे खूप मोठा प्रमाण आहे ॲक्च्युली कॅन्सरचं. आणि प्रॉब्लेम काय आहे की हे वाढत चाललं आहे. लाईक दरवर्षी अबाउट 1.8% इन्सिडेन्स त्याची वाढती आहे. म्हणजे जास्त वाढत चाललं आहे. सो यू कॅन जस्ट इमॅजिन की म्हणजे किती पर्सेंटेज वाढू शकते. त्याचे काय कारण असतील मॅम हे असं अचानक एवढा वाढण्याचे? सो त्याची भरपूर कारण असू शकतात. मेनली आय विल से अर्बनायझेशन, रॅपिड अर्बनायझेशन. सो त्याच्यामध्ये कसं आहे की लोक रुरल लाईफस्टाईल सोडून सिटीजमध्ये यायला लागले. तिथे येऊन नोकरी वगैरे करतात लेडीज. मग त्याच्यामुळे करिअरमुळे ऑब्व्हियसली लग्न उशिराने होते. त्याच्यामुळे जॉबमुळे मग प्रेग्नन्सीज कमी व्हायला लागली. चिल्ड्रन आर लेस, ब्रेस्ट फीडिंग इज लेस. दे हॅव टू जॉईन देअर वर्क अर्लियर. सो ब्रेस्ट फीडिंग करत नाही. आणि असले प्रकारचे जे रिस्क फॅक्टर्स आहे प्लस सेडेंटरी लाईफस्टाईल. लेडीज आता जास्त म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटीज नाही आहे त्यांची. तुम्ही रुरल एरियाजमध्ये लेडीजला कम्पेअर केलं आणि अर्बन एरियाजमध्ये कम्पेअर केलं, रुरलमध्ये ते शेतात जातात. मॅन्युअल लेबर खूप असते. अर्बन एरियाजमध्ये कम्प्युटरवरती बसून जस्ट डे अँड नाईट सिटिंग जॉब असतात. सो ऑब्व्हियसली लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, त्याच्यामुळे ओबिसिटी वाढते आणि बाकीचे मग व्यसन पण असतात. ऑब्व्हियसली शहरात मोर ऑफ अल्कोहॉल, मोर ऑफ स्मोकिंग, हे सगळे आले की ऑल दीज. आणि फूड पण हॅम्पर करतं. फूड पण ऑफकोर्स जंक फूड जेवढं जास्त घेतलं की दॅट स्ट्रेस वाढतो कामामुळे, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं जंक फूड काढलं जाते. सो हे या सगळ्या कारणामुळे द कॅन्सर इन्सिडेन्स इज इन्क्रीजिंग. नॉट ओनली ब्रेस्ट कॅन्सर, अजून भरपूर कॅन्सर्स वाढत चालले आहे. तर आता समजा झाला, एखाद्याला कळलं, काही सिम्पटम्स दिसले, तर त्यांनी कसं डायग्नोसिस करायला पाहिजे? की आपण ब्रेस्ट कॅन्सरशी रिलेटेड बोलू की ब्रेस्ट कॅन्सर हा डायग्नोज कसा करायला पाहिजे? सो कुठलाच सिम्पटम वाटलं, सिम्पटम म्हणजे काय? ब्रेस्टमध्ये गाठ येणे किंवा काखेत गाठ येणे किंवा निपलमधून डिस्चार्ज येणे, स्पेशली जर डिस्चार्ज रेड कलर्ड किंवा ब्लडी डिस्चार्ज आहे किंवा कुठलाच शेप, आकार चेंज झाला ब्रेस्टचा, सो दॅट इज अ सिम्पटम and it could be a cancer. So असं काय झालं की ladies should go to their doctor and get themselves checked. आता डॉक्टर काय करणार? ते क्लिनिकल एक्झामिनेशन करणार, म्हणजे फिजिकल चेकअप करणार लेडीजच्या. त्याच्यानंतर 2 प्रकारचे इमेजिंग टेस्ट असतात, मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी. मॅमोग्राफी म्हणजे ब्रेस्टच्या एक्सरे असतात, स्तनाचे एक स्पेशलाइज्ड एक्सरे, ज्याच्यामध्ये स्तनाला कॉम्प्रेस करून वी टेक एन एक्सरे. अँड सोनोग्राफी म्हणजे अल्ट्रासाऊंड. सो टी व्हीवरती ते अल्ट्रासाऊंड करून बघतात. सो हे दोन्ही मोडॅलिटीजमध्ये वी गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट द ब्रेस्ट लंप, की हे कॅन्सरस असू शकते किंवा नसू शकते. जर नाही आहे तर काय प्रॉब्लेमच नाही आहे, तुम्ही टेस्ट केलं नाही आहे, काही इश्यू नाही. पण सपोज सस्पिशियस आला त्याच्यामध्ये, मग कन्फर्मेटरी टेस्ट इज अ बायोप्सी. आणि बायोप्सी मीन्स इट इज अ नीडल बायोप्सी. म्हणजे सपोज ही गाठ आहे तर लोकल ॲनेस्थीशिया देऊन वी पुट इन अ नीडल, ऑटोमॅटिक नीडल असते, आतमध्ये जाते, तुकडा कट करते आणि बाहेर येते. दॅट पीस इज सेंड टू द लॅब फॉर चेकिंग. ते पॅथॉलॉजिस्ट चेक करतात अंडर द मायक्रोस्कोप अँड दे टेल अस व्हॉट दॅट लंप इज. दॅट इज द कन्फर्मेटरी डायग्नोसिस.
आणि आता समजा बऱ्याच लोकांना असं वाटतं की मला गाठ झाली आहे, पण ती नसते. कधी-कधी त्यांना भीतीमुळे आणि त्याच्यामुळे. तर त्यांनी सेल्फ असेसमेंट हे शिकलं पाहिजे का? त्यांनी की चेक्स करायला येस, पाहिजे, येस. की त्यांनी घरच्या घरी कसं चेक करायला पाहिजे? ह्याच्यात सो सगळी लेडीज ॲक्च्युली वी रेकमेंड ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन आफ्टर द एज ऑफ 20-21 21 इयर्स. years. ओके. सगळ्यांनी हे शिकून घ्यायला पाहिजे. बरोबर. टेक्निक इज अवेलेबल ऑन द इंटरनेट, येस, बट येस. आय विल जस्ट टेल अ रफ ब्रीफ आउटलाईन मी सांगते. हां. सो एव्हरी मंथ, वन्स अ मंथ म्हणजे करायला पाहिजे. ओके. प्री मेनोपॉझल लेडीज म्हणजे ज्यांची पाळी व्यवस्थित येते हो. दर महिने, हं. त्यांनी आफ्टर द पिरियड्स आर ओव्हर तेव्हा करायला पाहिजे, म्हणजे 5th or 6th डे ऑफ द पिरियड. ओके. आणि जे पोस्ट मेनोपॉझल लेडीज आहे, दे कॅन जस्ट फिक्स अ डेट ऑफ द मंथ, मे बी 1st, 10th, 15th, वॉट एव्हर डे ऑफ द मंथ, आणि दर महिने त्या डेटला चेक करायला करायला पाहिजे. पाहिजे. आता चेक कसं करतात? एक तर आरसेच्या समोर उभं राहून जस्ट बघायचं. दॅट इज नोन एज इन्स्पेक्शन. इन्स्पेक्शन मीन्स यू आर सीइंग युअर ओन ब्रेस्ट. जर एकाचा आकार चेंज झाला, जसं मी म्हणले आकार चेंज चेंज झाला, होत आला. कधी कधी ना हाताला कळत नाही, नाही, स्वतःला बरोबर. कळत नाही, पण तुम्ही आरसेत बघितलं की मग कळते की फरक आहे ओके. दोन्हीमध्ये. हां. सो असं काही इन्स्पेक्शनवरून काही शेप चेंज किंवा एनिथिंग एल्स, देर इज अ व्हेरी स्पेसिफिक पोडे ऑरेंज अपिअरन्स, मीन्स ऑरेंजची जे साल असते हां. तसल्या प्रकारची ऑरेंज पील अपिअरन्स होऊ शकते. ओके. That is very typical of a breast cancer, which is underlying that. So anyway, any change in the breast that is visible on inspection, that is important. Secondly, हात वर करून बघायचं. म्हणजे पहिलं तर हात खाली करून, सेकंडली हात वर वर करून करून. आरसेत बघायचं. अगेन दोन्ही ब्रेस्ट व्यवस्थित वर जातात आणि खाली येतात की नाही. हां. म्हणजे हात वर केलं वर जायला पाहिजे, खाली केलं खाली खाली यायला यायला पाहिजे. पाहिजे. जर एक जात नाही तेवढं जसं ओके. दुसरी जाते, म्हणजे हां. देर इज अ डिस्क्रिपेन्सी, हां. दॅट मीन्स काहीतरी प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे. सो दिस इज अनदर टेस्ट टू सी. आणि थर्ड इज वेन यू आर स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द मिरर, कीप युअर हँड्स ऑन युअर हिप्स आणि प्रेस करा. हां. त्याच्याने इकडची मसल असते पेक्टोरॅलिस मेजर, आपण पेक्ट्स म्हणतो त्याला, हो, हो. ते कॉम्प्रेस होतात. हं. ते कॉम्प्रेस झाली की ब्रेस्ट जास्त प्रॉमिनंट व्हायला पाहिजे. हं. सपोज एक होते आणि दुसरी नाही होत, सो ऑब्व्हियसली काहीतरी प्रॉब्लेम आहे एकामध्ये. येस, येस. सो दिस इज सिम्पल इन्स्पेक्शन. आरसेच्या समोर उभं राहून असं बघायचं. हे 3 प्रकारचे जस्ट बघायचं. सेकंड इज पाल्पेशन. पाल्पेशन मीन्स यू शुड डू इट लाईंग डाऊन. सो लाई डाऊन ऑन युअर बेड फ्लॅट आणि ऑपोजिट हँड ऑपोजिट ब्रेस्ट चेक करायचं. सो हँड म्हणजे कसं आहे, नॉट द टिप ऑफ द फिंगर, फुल हँड. नॉट द पाम, पामर सरफेस ऑफ द फिंगर्स, ओके. म्हणजे हे सरफेसनी हां. चेक करायचं. ओके. सो असं लाई डाऊन अँड ब्रेस्टला असं चेक करायचं. फर्म प्रेशर, खूप जोरात नाही करायचं, दाबायचं, खूप लाईट पण नाही, हां. फर्म प्रेशर. हां. आणि फुल ब्रेस्ट चेक करायची इन सर्कल्स, हं. कुठला पार्ट सोडायचं नाही. आणि लास्टली निप्पलकडे आले जवळ तर असं दाबून बघायचं डिस्चार्ज आहे की नाही. हं. आणि लास्ट पार्ट अजून एक आहे, काखेत बघायचं काही गाठी आहे की नाही. काखेत लिम्फ नोड्स असतात, हो. आपण अवधान म्हणतो त्याला, हो. लिम्फ नोड्स. सो काखेत पण असं हात वर करून यू कॅन चेक काय लिम्फ नोड्स आहे की नाही, गाठी आहे की नाही. बरोबर. सो दिस इज द टेक्निक ऑफ ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन. ऑपोजिट हँड ऑपोजिट साईड, ऑपोजिट हँड ऑपोजिट साईड. सो हे 10 मिनिटं लागतात पूर्ण एक्झामिनेशनला, Yes, पण yes, दर definitely. महिने सगळ्यांना खूपच छान होतं मॅडम ह्या टिप्स, कारण ह्या कोणीही घरी करू शकता किंवा तुम्ही घरच्यांना, तुमच्या घरी कोणी आहे मुलगी, मावशी किंवा त्यांना पण सांगू शकता. आणि हे करणं सगळ्यांना खूप गरजेचं आहे. आता आपण जसं म्हणतोय की कॉजेसचा विचार केला तसा, तर एक जेनेटिक हा एक खूप मोठा कॉज आहे. तर त्याच्याशी रिलेटेड सांगाल का थोडंसं, की अनुवंशिक खूप जणांना ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो, तर त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे किंवा त्याच्या टेस्ट करायला पाहिजे का, किंवा तो होतोच का? सो अनुवांशिक होऊ शकते, पण द इन्सिडेन्स ऑफ जेनेटिक ब्रेस्ट कॅन्सर इज ओनली अबाउट 10%. ओके. म्हणजे 90% जे ब्रेस्ट कॅन्सर्स होतात ते अनुवांशिक नसतात. नसतं. सो कमी इन्सिडेन्स आहे, पण असू शकतात.
आणि अनुवांशिक कसं कळणार आहे? एकतर फॅमिली हिस्ट्री, म्हणजे पेशंटला आम्ही विचारतो की फॅमिलीमध्ये कुणाला होतं का ब्रेस्ट कॅन्सर किंवा ओव्हेरियन कॅन्सर. ते सेम जीन्सला लिंक्ड असतात. हं. आणि जीन्समध्ये जर म्युटेशन झाली, म्हणजे काहीतरी गडबड झाली जीन्समध्ये, मग ते म्युटेशन जनरेशन ओव्हर जनरेशन पास ऑन होऊ शकते. हं. So many generations can get affected by that. That is known as hereditary breast cancer. हां. There is another breast cancer which is not hereditary but which is familial. Okay. Familial म्हणजे it is there in the families. 2-4 मेंबर्सला झालेला आहे. But it is not because of a genetic mutation. It is because of the same environmental and lifestyle factors that are affecting that Okay. family. त्याला लोक गैरसमज करतात Yes, जेनेटिक्स. yes. So genetic म्हणजे hereditary, which passes on in generations and different family members, which is because of a genetic mutation. ते ट्रू अनुवांशिक आहे. दुसरं सेम फॅमिलीमध्ये सेव्हरल मेंबर्सला झालेला आहे, बट इट इज बिकॉज ऑफ कॉमन लाईफस्टाईल फॅक्टर्स दॅट ऑल ऑफ द फॅमिली मेंबर्स आर फेसिंग. येस. सो देर इज अ लिटल बिट ऑफ अ डिफरन्स बिटवीन द टू. आणि आपण कसं चेक करतो? ब्लड टेस्टनी चेक होतात ते. ओके. ब्लड टेस्ट करून 2 मोस्ट कॉमन जीन्स आहे, BRCA1 आणि BRCA2. त्याच्याने आपल्याला कळू शकते की त्यांना म्युटेशन आहे की नाही पेशंटला. तर आता समजा हे मला एखाद्याला वाटलं की माझ्या फॅमिलीमध्ये आहे झालेला, तर मी प्रिव्हेन्शन म्हणून करू शकते का? येस. सो कसं आहे, देर इज अ प्रोसेस. असं नाही आहे की तुम्ही लॅबला गेले आणि म्हणले की माझं जेनेटिक टेस्ट करा कॅन्सरसाठी वगैरे. ते नाही करणार. नाही करणार. बिकॉज त्याचे इम्प्लिकेशन्स आहे. सपोज एकाने जेनेटिक टेस्ट केलं आणि ते पॉझिटिव्ह निघाला, सो यू नो दॅट लेडी विल बी फॉर एव्हर वरिड की मला आत्ता कॅन्सर नाही पण मला होऊ शकते कारण जेनेटिक आहे मला. सो तिची लाईफ कॅन गेट स्पॉइल्ड. सो वी डोंट ॲडवाइज इट व्हेरी कॉमनली, रँडमली सगळ्यांना आपण नाही करत. देर इज अ प्रोसेस नोन ॲज रिस्क असेसमेंट. दॅट मीन्स द पर्सन हॅज टू गो अँड मीट अ जेनेटिक काउन्सिलर. जेनेटिक काउन्सिलर त्यांची पूर्ण फॅमिली हिस्ट्री, फॅमिली ट्री वगैरे पूर्ण नोट डाऊन करणार. दे विल असेस की ह्या पर्सनला कॅन्सर व्हायची किती जेनेटिक रिस्क आहे. त्याच्याप्रमाणे इफ इट इज अ सिग्निफिकंट हाय रिस्क, देन दे विल ॲडवाइज टू डू द ब्लड टेस्ट. इफ इट इज अ लो रिस्क, नो ब्लड टेस्ट. आणि त्याच्यावर पण जेनेटिक काउन्सिलर्स असेस करणार वेदर दिस पर्सन इज मॅच्युअर इनफ टू हँडल द इन्फॉर्मेशन of being genetically positive for cancer. It is a major burden. Many people say we don't want to know. आम्हाला नाही कळायलाच नको. Because we are happy being ignorant, which is fine. It is their choice to do it. But some of them want to know, but then they get worried after getting a positive report. आणि काही घेतात पॉझिटिव्हली आणि ते लाईफस्टाईल चेंज करतात. म्हणजे ऍक्च्युली ही वरदान ठरू शकते ही टेस्ट जर त्याला पॉझिटिव्हली घेतलं आणि तुम्ही लाईफस्टाईल तशी केली आणि प्रिव्हेन्शनच्या गोष्टी केल्या तर. ऍब्सोल्युटली. सो त्याच्यासाठी खूप मॅच्युअर माइंड लागतं. बरोबर आहे. आणि अजून एक प्रश्न माझा असा आहे की असं मिथ आहे की फॅक्ट आहे ते मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की हेवी ब्रेस्ट असले लहानपणापासून की त्यात ब्रेस्ट कॅन्सर होतोच असं म्हणतात, तर ते कितपत खरं आहे? नाही. साईज ऑफ द ब्रेस्ट डज नॉट इन्फ्लुएन्स द डेव्हलपमेंट ऑफ कॅन्सर. काहीच फरक पडत नाही. स्मॉल ब्रेस्टला पण तसेच असतात, लार्जला पण तसेच असतात. आणि आता आपण म्हणतो की खूप लवकर आधी अबाव 50 किंवा अबाव 40 कॅन्सर्स जास्त करून डायग्नोस होत होते, पण आता बऱ्यापैकी यंग एजमध्ये पण दिसतात. तर त्याचे काय कारणं असू शकतात? सो त्याचे वन तर अनुवांशिक तर आहे. द जेनेटिक ट्रेट दॅट वी वर नॉट अवेअर अबाउट बिफोर. म्हणजे 10 वर्षपूर्वी आपल्याला फार काय माहीत नव्हतं. आता आलंय जेनेटिक्सच्या 10 वर्ष. सो ऑब्व्हियसली जास्त पेशंट्स पण सापडले आहे, अवेअरनेस वाढली आहे. सो लॉट ऑफ यंग लेडीज हू आर एज्युकेटेड अँड वर्किंग, दे आर कमिंग फॉरवर्ड टू गेट टेस्टेड. सो ऑब्व्हियसली आता डायग्नोज पण व्हायला लागले जास्त. आधी व्हायचंच नाही, लेट डायग्नोसिस किंवा व्हायचंच नाही. सो नोबडी न्यू. आता वी हॅव कॅन्सर रजिस्ट्रीज इन द कंट्री. सो दे आर नोटिंग डाऊन द नंबर ऑफ कॅन्सर्स हॅपनिंग इन मेजर हॉस्पिटल्स वगैरे सगळं नोटिफाय होतात. सो ऑब्व्हियसली वी आर कमिंग टू नो द नंबर्स विच अर्लियर मेनी वर बिंग मिस्ड. म्हणजे ट्रीटमेंट पण घ्यायचं पेशंट पण ते मिस व्हायचं, कळायचंच नाही. अँड ऑफकोर्स अपार्ट फ्रॉम दिस द रिअल इन्क्रीज इज बिकॉज ऑफ ऑल द फॅक्टर्स दॅट वी डिस्कस्ड अर्लियर. आता आपण मेन मुद्द्यावर येऊया, ट्रीटमेंट. की आता झालाय, डायग्नोज झालंय की हो आता एखाद्याला कॅन्सर आहेच, तर त्यांनी काय करायला पाहिजे? नेक्स्ट स्टेप काय? कसे बायोप्सी झाली, जसं मी म्हणले मॅमोग्राफी पहिलं करतो, मग बायोप्सी करतो. बायोप्सीमध्ये जर पॉझिटिव्ह आला
नेक्स्ट स्टेप इज टू फाइंड आउट व्हॉट काइंड ऑफ ट्युमर. म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर एक ट्युमर नाही आहे. त्याचे 4 वेगळे टाईप्स आहे, सब टाईप्स आपण म्हणतो. त्याच्यामध्ये 2 सब टाईप चांगले प्रकारचे, 2 थोडेसे वाईट प्रकारचे आहे. सो बायोप्सी टिश्यूवरतीच वी चेक द टाईप, द सब टाईप. आणि अजून एक टेस्ट असते ज्याला पेट स्कॅन आपण म्हणतो. पेट स्कॅन म्हणजे कम्प्लीट फुल बॉडी स्कॅन. त्याच्याने आपण स्प्रेड चेक करतो, म्हणजे बॉडीमध्ये दुसरे ऑर्गनला गेलंय की नाही, विच बिकम्स देन स्टेज 4 कॅन्सर. सो हे दोन्ही झाले म्हणजे सबटाईप कळालं आणि स्टेज कळाली, देन वी स्टार्ट विथ द ट्रीटमेंट. ट्रीटमेंट वेगळे प्रकारचे असते. एक तर सर्जिकल ट्रीटमेंट म्हणजे ट्युमर काढणे, सर्जरी करणं. सेकंड इज कीमोथेरपी. कीमोथेरपी म्हणजे ट्युमर किलिंग इंजेक्शन्स आर गिवन थ्रू IV. इंट्राव्हेनस फ्लुइडमध्ये आपण फ्लुइड लावतो, त्याच्यामध्ये ट्युमर किलिंग इंजेक्शन घालतो. दॅट गोज सर्क्युलेट्स इन द होल बॉडी. आणि जिथे जिथे ट्युमर सेल्स असतात ते कीमोथेरपी ड्रग त्याला किल करतात. देन द थर्ड मोडॅलिटी ऑफ ट्रीटमेंट इज रेडिएशन. रेडिएशन म्हणजे मशीनची शेक. सो ऑब्व्हियसली ते पण आपण त्या ऑर्गनला देतो जिथे कॅन्सर आहे, सो दॅट इट स्टेरलायझेस दॅट एरिया अँड इट प्रिव्हेंट्स लोकल रिकरन्स. म्हणजे परत होण्याची शक्यता कमी होऊन जाते. तुम्ही मगाशी ते प्रकार म्हणल्या, तर तशा प्रकारानुसार ट्रीटमेंट चेंज होते का? येस. सो जसं मी म्हटलं, जे चांगला प्रकार आहे त्याला कमी ट्रीटमेंट लागते. त्याला काय म्हणतात म्हणजे त्या प्रकार? ल्युमिनल A आणि ल्युमिनल B. अच्छा. So this depends on tumor markers, which receptors we call it, which we assess on the biopsy specimen. Okay. So estrogen receptors, progesterone receptors आणि HER2 receptors. This is checked on the biopsy. आणि त्यांचे various combinations are luminal A, luminal B, HER2 positive आणि triple negative cancer. So triple negative cancer is the most aggressive type of cancer. Yes. आणि ल्युमिनल A इज द बेस्ट टाईप ऑफ ब्रेस्ट कॅन्सर. म्हणजे एकदम लो अग्रेसिव्ह आहे आणि त्याचं प्रोग्नॉसिस खूप चांगला आहे. तर आपण केमोथेरपी कोणाला सजेस्ट करतो ह्यातनं? सो ट्रिपल नेगेटिव्हला डेफिनेटली आपण सजेस्ट करतो, कारण ट्रिपल नेगेटिव्ह म्हणजे त्यांचे ट्युमर सेल्समध्ये रिसेप्टर्स नाही आहे. म्हणजे त्यांना आपण हॉर्मोन थेरपी देऊ शकत नाही. म्हणजे त्यांना सर्जरी, रेडिएशन चालेल, बट किमोथेरपी इज दी ओनली ऑप्शन फॉर सिस्टमिक थेरपी. ओनली ऑप्शन. सो किमो डेफिनेटली ट्रिपल नेगेटिव्हला. इवन HER2 पॉझिटिव्ह ट्युमर्सला आपण किमोथेरपी देतो मेनी अ टाइम्स. HER2 पॉझिटिव्ह म्हणजे HER2 एक स्पेशल टार्गेट आहे जे ट्युमर सेलचे वॉलवरती असतो. त्याला ब्लॉक करायला अँटी HER2 ट्रीटमेंट आहे. अँटी HER2 ट्रीटमेंट इज अ टार्गेटेड थेरपी. इट इज नाव बिकम व्हेरी पॉप्युलर. आणि आय विल से लास्ट 10 years इट हॅज changed the outcome of breast cancer. The tumors who are HER2 positive, if they are given anti-HER2 targeted therapy, it is not a chemotherapy, it is just a targeted therapy. म्हणजे injections आहे but chemoचे नाही आहे. So this targeted therapy can improve the prognosis very dramatically. म्हणजे a bad cancer can actually be changed to a good cancer by giving this targeted therapy. आणि सर्जरी कोणाला लागणार आहे आणि कोणाला नाही लागणार आहे हे आपण कसं ठरवतो? सो स्टेज प्रमाणे. स्टेज 1 म्हणजे अर्ली स्टेज आहे, त्याला सर्जरी लागते. स्टेज 2 इज ऑल्सो अर्ली, सो त्याला पण सर्जरी लागते. स्टेज 3 इज लोकली ॲडव्हान्स्ड, म्हणजे ब्रेस्टमध्ये आहे आणि ॲक्झिलरी नोड्समध्ये आहे, थोडंसं जास्त आहे, त्याला पण सर्जरी लागतो, बट आफ्टर किमोथेरपी. सो पहिलं आपण किमोथेरपी देऊन ते कमी करणार, ट्युमर पूर्ण कमी करणार, छोटं होऊन जाईल, मग सर्जरी होते. स्टेज 4 जिथे ऑलरेडी ट्युमर स्प्रेड झालाय तिथे सर्जरीचा उपयोग नाही, बिकॉज ट्युमर ऑलरेडी पुढे गेलाय, सर्जरीचे पुढे गेलाय. तर आता सर्जरीपर्यंत आलोय, तर आम्हाला थोडक्यात की सर्जरी, ब्रेस्ट सर्जरी करायची म्हणले पहिला प्रश्न येतो की माझा ब्रेस्टचा लूक जाणार किंवा माझ्या ब्रेस्टचा म्हणजे ऑर्गन काढावा लागणार. तर ह्याच्यासाठी काउन्सिलिंगपासून तर सर्जरीपर्यंत तुम्ही कसं त्याला हँडल करता? सो हे ॲक्च्युली खूप इंडिव्हिज्युअलाइज डिसिजन असते आणि बेसिकली डिपेंड्स की ट्युमर किती मोठा आहे ब्रेस्टमध्ये, ब्रेस्टच्या साईज काय आहे. लाईक सपोज ट्युमर मोठा आहे आणि ब्रेस्ट छोटी आहे तर ऑब्व्हियसली पूर्ण काढावा लागणार. पण ब्रेस्ट मोठी आणि ट्युमर छोटा आहे तर आपण छोटं सर्जरी करू शकतो. दॅट मीन्स ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी त्याला आपण म्हणतो. ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरीमध्ये वी रिमूव्ह ओनली द ट्युमर विथ द नॉर्मल मार्जिन ऑफ टिश्यू, म्हणजे थोडं एक्स्ट्रा मार्जिन घेऊन आपण ते काढतो.
we check it on pathology within the operation theater time. ओके. So what we do is हे जे lump काढलं ते पॅथॉलॉजीला जातो. They freeze that tissue and they take sections from all around and they inform us on the phone within half an hour की हे सगळे margins clear आहे की नाही. That means there are no tumor cells on the margin. बरोबर. So हे kind of cross confirmation होऊन जाते that what we have removed is actually okay and there are no tumor cells remaining in the patient's body. हे एक पार्ट आहे सर्जरीचा. अजून एक पार्ट आय मेन्शन टू यू अर्लियर की लिम्फ नोड्सला स्प्रेड होते, काखेपर्यंत जाते कॅन्सर, राईट? सो वी नीड टू चेक वेदर इट हॅज गॉन टू द लिम्फ नोड्स. सो हाऊ डू वी चेक? फर्स्ट इज मॅमोग्राफी, सोनोग्राफी, पेट स्कॅनमध्ये पण आपल्याला कळते. सपोज दिसते ग्रॉसली की आहे लिम्फ नोडला, देन वी रिमूव्ह ऑल द लिम्फ नोड्स. ओके. पण सपोज असं दिसलं की लिम्फ नोडकडे गेलेला नाही आहे, देन देर इज अ स्पेशल टेक्निक. ती टेक्निक म्हणजे सेंटिनल लिम्फ नोड बायोप्सी आपण म्हणतो. सो व्हॉट हॅपन्स इज अराउंड द ट्युमर वी गिव्ह एन इंजेक्शन. दॅट इंजेक्शन इज अ रेडिओ ॲक्टिव्ह इंजेक्शन that goes in the lymphatics to the lymph nodes. Okay. And then we trace it with a probe which can check the radioactivity. Gamma probe त्याला म्हणतो आपण. We can check that and we take out only the lymph nodes where the radio tracer has gone, that injection is gone. That injection is going to follow the path where the tumor might have gone. So it goes only to those lymph nodes which we take out, send it again for frozen section and within half an hour we come to know the report की ह्या lymph nodes मध्ये tumor cells positive आहे की negative आहे. ओके. Suppose negative आहे, then we don't remove any more nodes. Suppose positive hai, we remove all the lymph nodes. Now, why do we want to save the lymph nodes? Yes. You might ask. Yes, na? yes, breast saving is a obvious thing. Obvious thing. आपल्याला Yes. breast save करायला पाहिजे. But why are we so bothered about lymph nodes? Yes. So basically, lymph nodes are protective in nature. आपले बॉडीचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. कुठे पण म्हणजे भरपूर ठिकाणी बॉडीमध्ये लिम्फ नोड्स असतात. आर्मपिटमध्ये पण असते, छोटे छोटे असतात. त्यांचं फंक्शन आहे टू कॅच एनी इन्फेक्शन फ्रॉम ऑल दॅट ड्रेनिंग एरिया अँड टू किल इट. ओके. सो सपोज आय रिमूव्ह ऑल द लिम्फ नोड्स इन दी आर्मपिट. दॅट मीन्स माझ्या हाताला काय इन्फेक्शन झाला सपोज नंतर, देर इज नो प्रोटेक्शन ओव्हर हिअर टू किल दॅट इन्फेक्शन, राईट? दॅट मीन्स दॅट इन्फेक्शन स्ट्रेट अवे मूव्स इन टू माय बॉडी आणि स्प्रेड्स. प्लस इथे स्वेलिंग येते हाताला. And that swelling, you might be aware, you might have seen breast cancer patients जुने काळात खूप जास्त असायची, खूप जास्त असायची. You know, sometimes the hand would become deformed, they would be unable to perform normal functions आणि म्हणजे हाताचा खूप त्रास होते. So that is the reason we try to preserve the lymph nodes की जर काढायची गरज नाही आहे, ते नेगेटिव्ह आहे, तर नाही काढायची त्यांना. म्हणजे खूपच ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे की आपण हे सगळं वाचवू शकतो या सगळ्या प्रोसिजर्सनी. येस येस. आधी हे नव्हतं, आता वी कॅन डू ऑल दिस. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डू ऑल दिस. आता आपल्याला असं जर वाटलं की खूप मोठा ट्युमर आहे किंवा पूर्ण ब्रेस्ट काढून टाकावे लागेल अशी परिस्थिती आहे, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगाल का? सो कधी कधी असं होते की मॅस्टेक्टमीची गरज पडते अँड वी कॅन नॉट अवॉइड इट. तर मग त्याच्यासाठी ऑप्शन आहे रिकन्स्ट्रक्शन. सो रिकन्स्ट्रक्शन मीन्स नवीन ब्रेस्ट आम्ही रिकन्स्ट्रक्ट करतो. अच्छा. सो त्याचे व्हेरियस टेक्निक्स आहे, बट दोन मोस्ट कॉमन टेक्निक आहे. एक तर इम्प्लांट. इम्प्लांट म्हणजे ते सिलिकॉन इम्प्लांट्स असतात, जे म्हणजे मेनी टाइम्स यु नो ॲक्ट्रेसेस, मॉडेल्स अँड ऑल अँड अदर पीपल ते त्यांचे ब्रेस्टच्या साईज एनहान्स करायसाठी दे यूज इट. अँड फॉर ब्रेस्ट कॅन्सर पेशंट वी यूज इट आफ्टर मॅस्टेक्टमी. म्हणजे मॅस्टेक्टमी करून ब्रेस्ट काढली, वी कॅन पुट इन अन इम्प्लांट टू रिप्लेस द लॉस्ट व्हॉल्यूम. म्हणजे फायनल लुक जे आहे ते सिमिलर दिसते. म्हणजे सो दॅट इज वन मेथड. अनदर मेथड इज टेकिंग पेशंट्स ओन बॉडी टिश्यूज. म्हणजे पेशंटचेच दुसरे पार्टने, म्हणजे लोअर ॲबडॉमेन, अंबलिकसच्या खाली ना लेडीजला खूप लूज फॅट असते. सो तिथून वी कॅन टेक अ फ्लॅप and we can join it to the breast part of it. म्हणजे ब्रेस्ट काढल्यानंतर चेस्ट वॉल्स बरोबर, चेस्ट वॉलचे वेसल्स बरोबर आपण जॉईन करू शकतो त्याला. किंवा वी कॅन इवन टेक फ्रॉम अदर पार्ट्स ऑफ द बॉडी. म्हणजे हेवी हिप्स असले की वी कॅन टेक अ फ्लॅप फ्रॉम द हिप्स. वी कॅन टेक इट फ्रॉम द बॅक. So wherever the lady has a lot of extra fat, we can take a flap from there and shape it into a breast and do it. So हे सर्जरी पण मॅस्टेक्टमीच्या बरोबर करता येते. सो त्याच्याने काय फायदा होते की मॅस्टेक्टमी पण होऊन जाते, म्हणजे ट्रीटमेंट झालाय आजारचा. बट वेन द लेडी गेट्स अप, वेक्स अप फ्रॉम ॲनेस्थीशिया,
शी स्टील हॅज अ ब्रेस्ट. येस. सो म्हणजे यू नो ते इट इज डिप्रेशनचं एक डिप्रेशन येत येत नाही. नाही. येस, म्हणजे सायकोलॉजिकली त्यांना खूप असं छान वाटते हो. की ठीक कारण आहे त्यांचा सगळं. मेन कन्सर्न तोच असतो की मी आता नीट छान नाही दिसणार किंवा माझं बरोबर. काहीतरी अपंगत्व आलं येस, किंवा काहीतरी हे ॲब्सोल्युटली. झालं, तर खूप 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 त्याच्यासाठी असते. खूपच हे वरदानच ठरत असेल की एकाच सर्जरीमध्ये कॅन्सरची ट्रीटमेंट पण होते आणि रिकन्स्ट्रक्शन पण होतं. हां. तर अजून मी तुम्हाला असं विचारेन की ॲडव्हान्स काय काय टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत, ज्या की आधी नव्हत्या आणि आत्ता आलेल्या आहेत? सो एक तर मी सांगितलं तुम्हाला ते सेंटिनल नोड बायोप्सीची आली आहे हो, टेक्निक. हो. म्हणजे आधी काळात एक 10-20 वर्षपूर्वी सगळे लिम्फ नोड्स आम्हाला काढायची गरज होती. हो, आता वी प्रिझर्व द लिम्फ नोड्स, हं. कारण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे हो, त्याच्यासाठी. हो. सो वी हॅव रेडिओ ट्रेसर इंजेक्शन्स, वी हॅव इंडोसायनिन ग्रीन करून एक इंजेक्शन येते, त्याच्या थ्रू पण आपण करू शकतो. आणि अजून नवीन प्रोसिजर्स डेव्हलप झाले आहे. नवीन प्रोसिजर्समध्ये आय विल लाईक टू से की ऑन्कोप्लास्टी. हं, ऑन्कोप्लास्टी इज अ न्यू टाईप ऑफ ब्रेस्ट सर्जरी, जे हं, आधी नव्हतं. इट हं. इज कम नाव. ऑन्को मीन्स कॅन्सर, येस. plasty means plastic surgery. So putting the principles of onco plus plastic surgery Yeah. together ओके. to cure the patient as well as give her a good cosmetic outcome. येस. So how do we do that? त्याच्यामध्ये कसं आहे, सपोज एक एक्झाम्पल देते मी. हेवी ब्रेस्टेड लेडी आहे, हं. खूप हेवी आहे, त्याला म्हणजे ऑलरेडी शोल्डर पेन, नेक पेन हे सगळं आहे बिकॉज ऑफ हर हेवी ब्रेस्ट. येस. शी डेव्हलप्स अ कॅन्सर. सो कॅन्सर आम्हाला काढायचं, हं. बट वी कॅन डू इट इन अ वे दॅट वी कॅन रिड्यूस हर ब्रेस्ट ऑल्सो. ओके. म्हणजे कॉस्मेटिक रिडक्शन पण होते, होते. हं. प्लस कॅन्सर ट्रीटमेंट पण होते. सो अल्टिमेटली शी इज रिड ऑफ द ट्युमर हं. as well as she gets a good cosmetic outcome. कॉस्मेटिक आउटकम. So this is one example ki oncoplastic surgery, it has changed the scene of breast cancer surgery. चालेल. आधी ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी म्हणजे ओनली मॅस्टेक्टमी, बाकी काय नाही की पूर्ण काढा. हां. त्याच्यानंतर आला ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी, दॅट वी कॅन रिड्यूस द ट्युमर, वी कॅन रिमूव्ह ओनली द ट्युमर येस. आणि ब्रेस्ट वाचवू शकतो. आत्ता आलेलं आहे की ब्रेस्ट वाचवाय तर आहेच, हो. पण त्याला अजून ब्युटिफाय पण करू शकतो. हे म्हणजे पण आपण इतकं करू ॲडव्हान्स आहे की शकतो. हो, तुम्हाला त्याच्यासाठी Yes. डिप्रेशनमध्ये जाण्याची किंवा घाबरण्याची गरज नाही सर्जरीला. अजिबात कारण नाही. सर्जरीला घाबरण्याचं बायकांचं एकमेव कारण ते होतं. येस येस येस. नाही, पण सर्जरी ॲक्च्युली पण खूप सेफ आहे. म्हणजे किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स असू शकतात हे, पण सर्जरी त्याप्रमाणे खूपच सेफ आहे. सेफ आहे. ॲब्सोल्युटली. इवन 80 इयर्स 90 इयर्सची लेडीज हां. आरामात सेफली सर्जरी अंडरगो करू हो. शकतात. आणि ह्या सर्जरीच्या प्रोसिजरला आपण किती दिवस हॉस्पिटलमध्ये? हॉस्पिटलमध्ये So, किंवा रिकवर व्हायला? 2 दिवस हॉस्पिटलमध्ये आम्ही ठेवतो हं. आणि घरी गेल्यावरती अजून एक आठवडा 10 दिवस, दॅट्स ऑल. हं. पण बेड रेस्ट नाही आहे आठवडा 10 हां, दिवस. घरी जाऊन ते त्यांचे नॉर्मल काम करू शकताय. थर्ड डे पासून? थर्ड डे पासून. ओन्ली हेवी काम नाही करायचं, हां. पण नॉर्मल मूव्हमेंट हे ते सगळं आहे. दे आर नॉट ऑन बेड रेस्ट. येस. ॲब्सोल्युटली. तो हा अजून एक बेनिफिट आहे की तुम्ही बेड रिडन नाही राहत, त्याच्याने तुम्ही थर्ड डे पासून काम करू शकता आणि 1-2 महिन्यांनी तुम्ही नॉर्मल तुमचं सगळं Absolutely. रुटीन फॉलो करू Absolutely. शकता विथ द गुड लाईफस्टाईल. येस सगळे नॉर्म्सनी की एक्सरसाइज, डाएट आणि ऑलनी. सगळं. नवीन टेक्नॉलॉजीमध्ये एक इक्विपमेंट आलाय नवीन, त्याला आपण वॅब म्हणतो, व्हॅक्यूम असिस्टेड बायोप्सी इक्विपमेंट. सो त्याच्याने काय होते की जेव्हा आपण इमेजिंग केली, म्हणजे मॅमोग्राफी सोनोग्राफी केली, त्याच्यामध्ये कुठलं तरी लंप सापडलं अँड बायोप्सी केल्यावर दॅट इज नॉट अ कॅन्सर सपोज, वी कॅन स्टील रिमूव्ह दॅट लंप नॉन सर्जिकली. ओके. सो नॉन सर्जिकली म्हणजे काय कट नाही आहे, स्टिचेस नाही आहे, काय नाही आहे. सो व्हॉट वी डू इज, टेक्निक कशी असते, सोनोग्राफी रूममध्ये आम्ही पेशंटला घेतो, सोनोग्राफी प्रोब ठेवून बघतो कुठे गाठ आहे, तिथे लोकल ॲनेस्थीशिया देतो, पूर्ण भूल पण नाही लागत, लोकल ॲनेस्थीशियामध्ये होऊन जाते. आणि ते प्रोब असते, वॅब मशीनची प्रोब असते, इट इज लाईक दिस, इट हॅज अ रोटेटर अँड अ कटर. तर ते आतमध्ये सोनोग्राफीवरती बघून आम्ही आत जातो आणि लंपला तिथे जवळ जातो अँड देन इट इज कनेक्टेड टू अ सक्शन ट्यूब. ओके. सो वी स्विच इट ऑन अँड देर इज अ कम्प्युटर स्क्रीन ऑन विच वी कॅन सी की लंपचे किती लांब आहे वगैरे, किती जवळ आहे, त्याच्या प्लेसमेंट वगैरे बघू शकतो. अँड वेन वी फील इट इज ॲक्युरेट, देन वी प्रेस द बटन, इट कट्स अँड सक्स दॅट टिश्यू, ते गाठ, आणि ते पूर्ण सक होऊन सक्शन ट्यूबमध्ये निघून देते. सो व्हॉट हॅपन्स इज देर इज नो कट, नो सर्जरी, नो नथिंग. म्हणजे पेशंट येते, करून घेते, एक अर्धा तासच्या प्रोसिजर आहे आणि घरी जाते अरे लगेच, वा. आणि त्याची गाठ पूर्णप्रमाणे निघून जाते.
ही खूपच चांगली टेक्नॉलॉजी आलेली आहे. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. आणि स्पेशली माहिती आहे यंग गर्ल्समध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. कारण यंग गर्ल्समध्ये पेरेंट्स खूप असे वरीड असतात की हो, की त्यांची हे लग्न काय? नाही झाली, हो, तिला गाठ आली आहे, हो. काय स्टिचेस करायचं, येतील, कट स्टिचेस दिसेल. दिसतील आणि त्याचे मग नंतर लग्नानंतर इन लॉज वगैरे म्हणणार हो, काहीतरी, हो, हो. थिंग्स लाईक दिस. दे आर व्हेरी स्केर्ड ऑफ. आपली सोसायटी अजून बरोबर. अशी आहे थोडी. सो त्यांच्यासाठी दिस इज अ व्हेरी गुड टेक्नॉलॉजी दॅट यू कॅन रिमूव्ह द लंप नॉन सर्जिकली. नॉन सर्जिकल. इट्स अ व्हेरी ग्रेट इनोव्हेशन. मॅम थोडंसं स्क्रीनिंगबद्दल सांगाल का, की ते केव्हापासून सुरू करायला पाहिजे आणि त्याचे बेनिफिट्स आणि ते सगळं? सो स्क्रीनिंग म्हणजे वेन यू हॅव नो सिम्टम्स हां. देन ऑल्सो यू शुड गो फॉर स्क्रीनिंग टेस्ट. येस. डायग्नॉस्टिक म्हणजे वेन यू हॅव अ सिम्टम अँड देन यू गो टू द डॉक्टर अँड गेट अ टेस्ट डन. सो हे दोन वेगळे वेगळे प्रकारचे टेस्ट असतात, बरोबर. स्क्रीनिंग टेस्ट आणि डायग्नॉस्टिक टेस्ट. सो स्क्रीनिंग इज फॉर ऑल विमेन. म्हणजे सिम्टम असू दे किंवा नसू दे, दे हॅव टू गो फॉर स्क्रीनिंग. सो स्क्रीनिंगचे जे गाईडलाईन्स आहे ते वेरियस कंट्रीजमध्ये वेगळे डिफरंट आहे. हो, हो. इंडियामध्ये वी डोंट हॅव अ नॅशनल स्क्रीनिंग प्रोग्राम ॲज सच, बट जनरल गाईडलाईन्स आर की अबव द एज ऑफ 40 years एव्हरीबडी शुड अंडरगो अ बेसलाईन मॅमोग्राफी. ओके. 40ची नंतर एकदा तरी करायला पाहिजे. त्याच्यानंतर 1 ते 2 वर्षात रिपीट करत राहायचं मॅमोग्राफी. Why mammography? Because mammography can detect a breast cancer several years before the woman can feel the lump herself. ओके. ओके, कारण खूप स्लोली ग्रो होतात. ग्रोथ. सो मॅमोग्राफी वरती दिसून जातात पण हाताला लागत नाही. सो ॲट दॅट स्टेज इफ यू पिक अप द कॅन्सर विच इज नोन एज स्क्रीनिंग डिटेक्टेड कॅन्सर, इट इज फुल्ली क्युरेबल. ओके. So every woman above the age of 40 years has to do a mammography once every 1 to 2 years. Every woman above the age of 50 years should do an annual mammography till the age of 70 years. हे पण आहे ॲन्युअली, म्हणजे इंटरवल कमी होऊन हो, जाते आणि ठरवूनच घ्यायचं की ह्या करायचं, महिन्याला दरवर्षी दरवर्षी करायलाच करायला पाहिजे. पाहिजे. सी कसं आपण जनरल हेल्थ चेकअप पण करतो ना, आपली करतो. ब्लड हो, शुगर, हो, हिमोग्लोबिन हो, वगैरे हो, चेक हो. करतो, हो. तसं दरवर्षी मॅमोग्राफी पण ॲड करा त्याच्यामध्ये, ते करायला पाहिजे. ना व्हॉट अबाउट विमेन लेस दॅन 40 years? Yes, yes. कारण कसं आहे यंग एजमध्ये पण हो, व्हायला लागलंय हो, आता. हो, हो. सो विमेन लेस दॅन 40 years साठी ॲक्च्युली स्क्रीनिंग तसं काही नाही आहे. बट व्हॉट वी ॲडव्होकेट इज ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन. स्वतः चेक करा. हो. क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे डॉक्टरकडे जावा दरवर्षी, गेट अ क्लिनिकल चेकअप डन, चेकअप. येस. अँड द डॉक्टर विल ॲडवाइज फॉर अ सोनोग्राफी इफ दे फील एनिथिंग. ओके. म्हणजे त्यांना डॉक्टरला वाटलं काहीतरी वेगळं आहे, दे विल ॲडवाइज अ सोनोग्राफी. हो. लेस दॅन 40 years सोनोग्राफी, मोर दॅन 40 years मॅमोग्राफी. मॅमोग्राफी. दॅट इज द रूल. आता हे खूपच छान माहिती होती की ज्यांचं 40पेक्षा कमी वय आहे त्यांनी काय करायला पाहिजे, आणि 40च्या अबाव ज्यांनी त्यांनी 1 ते 2 वर्षाच्या गॅपनी चेक करायला पाहिजे, आणि अबाव 50वाल्यांनी एव्हरी इयर करायला पाहिजे. तर तुम्ही खूपच छान माहिती सांगितली आम्हाला, आणि होप की सगळेजण बघतील याला, आणि त्यांना अजून काही क्वेश्चन्स असतील तर ह्या व्हिडिओच्या खाली जरी तुम्ही आम्हाला विचारले तर आम्ही त्यांचे आन्सर करू, आणि मॅमला परत आम्ही नक्की बोलवू स्टुडिओमध्ये, आणि अशीच खूप छान माहिती घेऊन आम्ही परत एखादा एपिसोड घेऊन येऊन तुम्हाला सांगू. तो इतकी छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे, आणि तुमचा एवढा वेळ दिला त्याबद्दल पण धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. माय प्लेजर.